अहमदाबाद दुर्घटना याच्या संदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्याची माहिती सध्या समोर येते आणि ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताच्या कारणांचा उलगडा आता होणार आहे। विमानाचा व्हॉइस रेकॉर्डर सुद्धा सापडलेला आहे आणि दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती आहे। दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा सध्या शोध सुरू आहे। तर ब्लॅक बॉक्स म्हणजे काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विमानाच्या उड्डाणातील महत्त्वाची माहिती आणि वाज या उपकरणामध्ये नोंद होते। फ्लाइट डेटा रेकॉर्डर विमानाच्या तांत्रिक हालचाली नोंदवतो। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर वैमानिकांमधील संभाषण आणि इतर आवाज साठवतो। अपघाताचे कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील डेटाचा वापर होतो। उच्च तापमान, प्रचंड दाब, पाण्यामध्ये बुडणं अशा स्थितीतही हा ब्लॅक बॉक्स कार्यक्षम असतो। शोधण्यास सोपं जावं म्हणून ब्लॅक बॉक्स नारिंगी रंगाचा असतो। 25 तासांपर्यंतचा डेटा आणि शेवटचे 2 तासांचे कॉकपिट संभाषण पाहता येतं। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, अत्यंत महत्त्वाची बाब आता उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते। अखेर हा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे। आता कशा प्रकारे पुढचा तपास कशा प्रकारे सुरू आहे? अगदी खरं आहे श्रद्धा, ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचे प्रमुख कारण म्हणजे नेमका ज्यावेळी विमानाने उड्डाण घेतले त्यावेळी ते किती वेग होता, त्यावेळी पायलटने नेमकं काय केलं याची संपूर्ण माहिती जी आहे ती यामध्ये रेकॉर्ड केली जाते आणि हे सापडणं गरजेचं होतं। आपण जर बघितलं असेल तर हा अपघात झाला, या अपघातात जवळपास 265 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत। नेमका हा अपघात कशामुळे झाला, याची कारणं काय, हे शोधण्याचा प्रयत्न सरकार पातळीवर केला जातोय। मात्र आता ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे काम सोपं झालेलं आहे आणि नेमकं काय घडलं, म्हणजे अपघातावेळी नेमकं कशामुळे हा अपघात झाला याचं कारण जे आहे ते समजू शकेल। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ब्लॅक बॉक्समध्ये जवळपास 30 दिवसांपर्यंत जे रेकॉर्डिंग जे आहे ते राहू शकतं। त्याचसोबत किती उष्ण तापमान असलं किंवा किती समुद्राची खोली असली तरी त्यामध्ये रेकॉर्ड होऊ शकतं। असा हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो सापडलेला आहे आणि त्यामुळे आता नेमकं विमान ही दुर्घटना का घडली त्याचा शोध लवकरच लागू शकतो। आपण जर बघितलं असेल श्रद्धा, आपण सकाळपासून अहमदाबाद एअरपोर्ट आणि त्याच्या बाहेरील परिसर कव्हर करतोय। आत्ता देखील मी या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी प्रचंड भावूक वातावरण लोकांमध्ये पाहायला मिळतंय। मृत जे आहेत ते नातेवाईकांना देण्याचं काम देखील सुरू आहे। DNA टेस्ट जी आहे ती सुरू आहे। अशातच सर्वांना एक प्रश्न पडलाय की ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि नेमकं त्यावेळी काय झालं, पायलटने नेमकं त्यावेळी काय केलं, हे याची उत्तरं सगळ्यांना जाणून घ्यायची। आता ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे याची उत्तरं मिळत आहेत का आणि नेमकी याची कारणं समोर येत आहेत का, नेमका अपघात कशामुळे झाला हे समजतंय का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे श्रद्धा। अगदी आणि हा ब्लॅक बॉक्स अगदी महत्त्वाचं उपकरण मानलं जात आहे आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा सुद्धा होईल। आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आता दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यावर त्या जे हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहेत जखमी त्यांची सुद्धा जाऊन पाहणी केलेली आहे, त्यांना सुद्धा जाऊन पाहिलेलं आहे, त्यांची विचारपूस केली आहे। आता त्यांचा पुढचा दौरा नेमका कसा असणार आहे तिथून? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे आले। त्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी जी दुर्घटना घडली, ज्या ठिकाणी विमान क्रॅश झालं त्या भागाची त्यांनी पाहणी केली, संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ते स्वतः या ठिकाणी ज्या ठिकाणी जखमी रुग्ण आणि ज्यांचा मृत्युमुखी झाला त्यांचे नातेवाईक ज्या ठिकाणी आहेत त्या सिव्हिक हॉस्पिटलमध्ये ते आले। नातेवाईकांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर जे जखमी झालेत त्यांची देखील विचारपूस केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा करून माहिती घेतली नेमके कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत आणि त्यानंतर नरेंद्र मोदी निघालेत। मात्र निघाल्यानंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, आरोग्यमंत्री असतील, इतर अधिकारी असतील ते उपस्थित होते। नरेंद्र मोदी यांनी नेमक्या काय सूचना दिल्यात, कारण पुढचे काही तास जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, कारण DNA सॅम्पल प्रत्येक नातेवाईकाचा घेतला जातोय। ज्यांच्या आपण जर बघितलं असेल तर हा अपघात इतका भीषण होता की अनेकांचे मृतदेह जे आहेत त्यांची ओळख पटू शकत नाही। अनेक मृत जे आहेत ते जळालेले आहेत। अशा पद्धतीत
मृतदेहाची ओळख पटवणं हेच खरं तर कठीण काम आहे आरोग्य विभागासमोर. हो. आणि याचमुळे त्यांच्या नातेवाईकांची DNA टेस्ट केली जाते. जवळपास 72 तास हा रिपोर्ट यायला लागतात. अशात हो, या संदर्भातलं नातेवाईकांना सुद्धा कशा अपडेट घेत राहू. आता ब्लॅक बॉक्स मधून कोणता उलगडा होतो आणि दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे एअरक्राफ्ट एव्हिएशन जे आहे इन्व्हेस्टिगेशन ब्युरो त्यांच्याकडून काही अधिकृत माहिती मिळते का, त्यावर सुद्धा लक्ष असेल. सुशांत, जोडलेले राहा, पुढच्या बातमीचं सुद्धा अपडेट घ्यायचंय.